मित्रांनो, सर्वांना माझी विनंती की कोणत्याही पुरुषाने बाईच्या गांडीमध्ये त्याचा भुल्ला टाकू नये. ती बाई असो की मुलगी, कारण गांड तर सर्वांना एकच असते ना. मित्रांनो, हे माझ्यासोबत घडलं होतं. मित्रांनो, हे सर्व माझ्यासोबत घडलं आहे. त्याकरिता मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या पण नवऱ्याने माझ्या गांडमध्ये त्याचा भुल्ला टाकला होता आणि त्याने माझी पूर्ण गांड सुजवून टाकली होती. माझ्या लग्नाची पहिली सुहागरात्र होती. मी बेडवरती बसली होती. पूर्ण बेड हा फुलांनी सजला होता. रूममध्ये सेंटचा सुगंध येत होता. रूममध्ये एक दुधाचा ग्लास होता. त्या दुधाच्या ग्लासमध्ये काजू, बदाम, केसर टाकून ठेवले होते. जसा माझा नवरा रूममध्ये आला, तो बेडवरती बसला. त्याने हातामध्ये गुलाबाचं फूल घेतलं आणि तो गुलाबाच्या फुलाचा सुगंध घेऊ लागला आणि त्याने ते गुलाबाचे फूल माझ्या केसामध्ये लावले. त्याने दुधाचा ग्लास घेतला. त्याने अगोदर थोडं दूध पिलं आणि बाकीचं दूध मला दिलं. मित्रांनो, माझ्या नवऱ्याने त्याच्या पाकिटामधून एक गोळी काढली आणि त्याने ती गोळी घेतली. ती गोळी कशाची होती मला माहीत नव्हतं, परंतु ती गोळी खाल्ल्यानंतर बरोबर मित्रांनो, माझा नवरा 15 ते 20 मिनिटानंतर ते एकदम तापले होते. वेड्यासारखे करत होते. त्यांनी माझ्या अंगावरचे एक एक करत सर्व कापड काढून टाकले आणि आता त्यांनी पण त्यांच्या अंगावरचे सर्व कापड काढून टाकले. आता ते छोट्या चड्डीवर होते आणि मी माझ्या लाल कलरच्या निकरवर होते आणि मी त्या दिवशी व्हाईट कलरची ब्रा घातली होती. त्यांनी आता माझ्या ब्राचे हुक उघडले आणि माझी गोल गोल छोटे छोटे आंबे उघडे केले आणि आता माझा नवरा माझे दोघं आंबे दाबत होता, चोळत होता. त्याच्या तोंडामध्ये माझे आंबे घेऊन चोखत होता. माझ्या आंब्यांमधील रस पिऊ लागला होता. माझे मनुके तो त्याच्या दाताने चावत होता. त्याची जीभ माझ्या मनुक्यांना लावून मला गरम करत होता. आता तो माझे डोक्यापासून चुंबन घेत घेत माझ्या निकरपर्यंत आला. त्यांनी आता त्यांचं तोंड माझ्या निकरमध्ये घातलं आणि माझ्या पछीला तो घुसळू लागला. आता त्यांनी माझी निकर त्यांच्या दाताने ओढून ओढून खाली काढली. आता तो माझ्या निकरचा सुगंध घेत होता आणि माझी पच्ची तो चाटत होता. त्याने माझ्या कानामध्ये मला सांगितले की मी तुझी पच्ची ठोकणार नाही, मी तुझी गांड मारणार आहे आज. त्यांनी मला उलटे झोपवले आणि तो माझी गांड चावू लागला, खाऊ लागला. त्यांच्या जिभेने चाटू लागला. माझ्या मागच्या भोकामध्ये तो त्याची जीभ घालू लागला आणि मला गरम करू लागला. आता त्याने मला घोडी बनवली आणि तो मला मागून ठोकू लागला. माझ्या मागच्या भोकामध्ये तो त्याचा भुल्ला टाकू लागला आणि मित्रांनो, मी जोरजोरात वेगवेगळे आवाज करत होती की खूप दुखते आहे, परंतु तो ऐकतच नव्हता. आता त्यांनी तेलाची बाटली घेतली आणि त्यांनी त्यांच्या भुल्ल्याला तेलाने मालिश केले आणि माझ्या मागच्या भोकात तो त्याचा भुल्ला टाकू लागला. मित्रांनो, माझं भोक खूपच दुखत होतं. त्या कारणाने त्याने माझ्या भोकात तेल टाकले आणि आता तो मला जोरजोरात ठोकत होता. मित्रांनो, तो फक्त माझ्या मागच्या भोकातच टाकत होता. तो माझ्या पच्चीमध्ये त्याचा भुल्ला टाकतच नव्हता. मित्रांनो, असे करत करत त्यांनी माझ्या भोकात त्यांनी त्यांचं पाणी, त्यांचं बिंद सोडून दिलं आणि तो शांत झाला आणि मला बोलू लागला की मी उद्या तुझी फक्त पची ठोकणार आहे. जर मित्रांनो, तुम्हाला हा भाग जर आवडला असेल तर ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर मी दुसरा भाग नक्की घेऊन येणार तुमच्यासाठी. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर मी दुसरा भाग नक्की तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्ही मला कमेंट जर केली तर. मित्रांनो, ही कथा मी स्वतः लिहिली आहे आणि स्वतः मी माझ्या तोंडाने तुम्हाला सांगितली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.